मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो काल आपण सांगितलं होतं की एक मैदान आहे भव्यदिव्य असं उद्या 14 तारीखला दिगंजी या ठिकाणी भव्यदिव्य असं ओपनचं मैदान आहे आणि या मैदानामध्ये रुस्तुम इंदकेसरी सर्वांचा लाडका बक्कासूर साहेब आपल्याला पळताना दिसणार आहे. मित्रांनो ह्या मैदानासाठी बक्कासूर हा 100% फिक्स झालेला आहे, म्हणजे सज्ज झालेला आहे. परंतु मित्रांनो बक्कासूर नक्की आता कोणत्या बैलासोबत पळणार, कारण आपण पाहतोय कंटिन्यू टॉपमध्ये पळतोय. त्या दिवशी सुद्धा ओगलीवडीकरांचा तेजा होता. मित्रांनो सुंदर अशी गाडी पळाली, परंतु पब्लिकचं थोडंसं अडचण झाली, त्यामुळे गाडीनं मार खाल्ला. मित्रांनो ते सगळं मागं ठेवूया, कारण बक्कासूर ह्या मैदानामध्ये 100% कमबॅक करणार आहे. मित्रांनो बक्कासूर फॅनसाठी एक खुशखबर आहे, कारण बक्कासूर ह्या बैलासोबत कधीच पळालेला नाही आणि ह्या दिगंजीच्या मैदानामध्ये आपल्याला हा जोड एकत्र पळताना दिसणार आहे. आता सर्वांच्या लक्षात आलं असेल, परंतु चाहूल लागली असेल की जाणून घेणे. तर मित्रांनो थोडा न वेळ घालवता आपण सांगणार आहे पायरा. त्याआधी जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मित्रांनो आता उद्याचं एक मैदान आहे, भव्यदिव्य असं मैदान आहे. त्यानंतर मित्रांनो 17 ते 18 तारखेपर्यंत एक टॉपचं मैदान कुठलंच नाही. मग मित्रांनो उद्या बक्कासूर 100% पळणार आहे, पण त्याचा पायरा असणार आहे रायफल 81-81. मित्रांनो बक्कासूर आणि रायफल कधी एकत्र आले नाहीत, उद्या आपल्याला 100% एकत्र पळताना दिसणार आहेत. आणि मित्रांनो हा पायरा हा 100% फिक्स झालेला आहे. पाहूया हा जोड उद्या कसा पळतोय. ह्या पायऱ्याबद्दल आणि ह्या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो. आणि मित्रांनो उद्या आपण एक व्हिडिओ टाकणार आहे, त्याच्या माध्यमातून मथुरचं आगामी नियोजन नक्की सांगणार आहे. धन्यवाद मित्रांनो.